IAS नवरी मिळाली म्हणून घरामध्ये जल्लोष झाला, पण गृहप्रवेश झाल्यानंतर काही तासातच संपूर्ण कुटुंब हादरलं. नेमकी काय घडलं ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय. मंडळी, ही घटना घडली उत्तर प्रदेशमधील बरेली या ठिकाणी. एका महिलेने एका तरुणाला IAS अधिकारी सांगत त्याच्याशी लग्न केलं. तर त्या महिलेने सोशल मीडियावरती IAS अधिकारी असल्याची प्रोफाईल बनवली. त्यानंतर त्या तरुणाचा विश्वास संपादन केलं आणि त्यानंतर लग्न केलं. मंडळी, हे लग्न दोन्ही कुटुंबाच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटात साजरे झालं. त्यानंतर गृहप्रवेश झाला, नववधूचं स्वागत झालं, तिला सोने, चांदी आणि हिऱ्याचे काही मौल्यवान दागिने दिले, काही महागड्या भेटवस्तू देखील दिल्या. मात्र नवरा झोपल्यानंतर तिने घरातील रोख रक्कम, दागिने जमा केले आणि कोणालाही न सांगता ती फरार झाली. चोरलेल्या जी मालाची किंमत होती ती 1 कोटीहून अधिक रुपयाची असल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर कुटुंबाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर महिलेला अटक केलं, पण त्या महिलेचे वडील आणि इतर आरोपी यांचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासामध्ये समोर आलं ती IAS अधिकारी असल्याचा खोटा दावा केला होता. त्यामुळेच मंडळी, सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक प्रोफाईलवर आंधळा विश्वास ठेवू नका. मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. भेटू पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.